पंकजा मुंडेंकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत 5 वर्षांचा वनवास मिळाला खूप झाला पंकजांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण। कोस्टल रोड आजपासून मुंबईकरांच्या सेवेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण। महायुतीचं जागा वाटप आज निश्चित होणार संध्याकाळी दिल्लीत अमित शहांच्या उपस्थितीत शिंदे फडणवीस आणि पवारांची बैठक। निवडणूक आयोगाविरोधात शरद पवारांचा पक्ष सुप्रीम कोर्टात पवारांच्या आयोगाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक महालक्ष्मी रेस कोर्सवरील थीम पार्कला मान्यता मिळण्याची शक्यता। सगळे सोयरेंबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री शिंदेंचा आणखी एक धक्का आमदार रवींद्र वायकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। निवडणूक आयुक्तांची निवड 15 मार्चला होण्याची शक्यता 5 जणांच्या पॅनलमधून 2 नावं होणार निश्चित। सोलापुरात 24 गावांमध्ये पाणी मंगळवेढ्यातील दुष्काळी स्थितीवरून प्रणिती शिंदेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र चारा छावणी सुरू करण्याची मागणी। नागपुरात रेल्वे कोच अटेंडंटचा ड्रग तस्करीसाठी वापर लाखोंचा ड्रग जप्त केल्यानंतर प्रकार समोर फरार तस्कराचा शोध सुरू। नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू वैयक्तिक वादातून हत्या झाल्याचा संशय आरोपी पोलिसांच्या ताब्यात। आणि मांजरानं चावा घेतल्यानं नागपूरमध्ये एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण येणार समोर।